पायांना वारंवार मुंग्या का येतात? ही साधी गोष्ट आहे की गंभीर आजाराचा इशारा? तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बराच वेळ बसल्यानंतर किंवा झोपेतून उठल्यानंतर पायांना मुंग्या आल्याचा अनुभव घेतला आहे का? काही वेळाने त्या आपोआपच निघून जातात, पण जर पायांना वारंवार मुंग्या येत असतील, जळजळ होत असेल किंवा बधीरपणा जाणवत असेल, तर त्याच्याकडे दुर्लक्षित करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पायांना मुंग्या का येतात, त्यामागची कारणं, कोणती लक्षणं असू शकतात, धोक्याची असू शकतात आणि काय काळजी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण समजून घेऊया की मुंग्या का येतात. आपल्या शरीरात नसांद्वारे मेंदू आणि शरीर यांच्यात संदेशाची देवाणघेवाण होत असते. एखाद्या कारणामुळे नसांवरती दाब आला की त्याचं कार्य बिघडतं, तर मुंग्या येणं, बधीरपणा किंवा झिंझिण्या जाणवू शकतात. तर पहिलं आणि सर्वात सामान्य कारण म्हणजेच एका स्थितीत खूप वेळ बसणं किंवा पायावरती पाय ठेवून बसणं. अशा वेळी नसांवर तात्पुरता दबाव येतो आणि काही मिनिटातच मुंग्या कमी होतात. दुसरं कारण म्हणजेच विटॅमिन B12 ची कमतरता. या विटॅमिनची कमतरता असल्यास हातापायांना मुंग्या येणं, अशक्तपणा किंवा संतुलन बिघडल्यासारखं वाटू शकतं. तिसरं कारण म्हणजेच मधुमेह. बऱ्याच काळ रक्तातील साखर किंवा जास्त राहिल्यास नसांवर परिणाम होऊ शकतो आणि पायात झिंझिण्या किंवा मुंग्या येणं जाणवू शकतात. चौथं कारण म्हणजेच कमरेतील नसांवरती दाब येणं. काही लोकांमध्ये स्लीप डिस्क किंवा इतर कारणांमुळे कमरेतील नसांवरती दाब आल्यास पायात मुंग्या किंवा वेदना जाणवू शकतात. पाचवं कारण म्हणजेच रक्त पुरवठ्यातील समस्या. काही वेळा पायाकडे रक्त पुरवठा कमी झाल्यासही अशी लक्षणं दिसून येऊ शकतात. आता प्रश्न येतो की काय काळजी घ्यावी? तर एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नका. दर 30 ते 6 मिनिटांनी थोडं चालण्याचा प्रयत्न करा. संतुलित आहार घ्या. डॉक्टरांकडे अवश्य जा. विटॅमिन B12 ची तपासणी करा आणि मधुमेह असल्यास रक्तातील साखर नियंत्रित ठेवा. नियमित हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग केल्यानेही फायदा होऊ शकतो. डॉक्टरांकडे कधी जावं? जर मुंग्या वारंवार येत असतील, अनेक दिवस टिकत असतील, त्यासोबतच पायात कमजोरी, चालण्यात अडचण, तीव्र वेदना किंवा लघवी विष्ठेवरती नियंत्रण कमी होण्यासारखी लक्षणं असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य कारण शोधण्यासाठी काही तपासण्या आवश्यक असू शकतात. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी पायांना मुंग्या येणं गंभीर आजारांचं लक्षण दिसतंच असं नाहीये. पण हा त्रास वारंवार होत असेल, वाढत असेल, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवरती तपासण्या केल्यास अनेक कारणांवरती योग्य उपचार करता येतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा आपला हा एक विचार आहे, शरीर देत असलेल्या छोट्या छोट्या संकेतांकडे वेळेत लक्ष दिलं तर मोठ्या समस्या टाळता येऊ शकतात. तर थँक्यू मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षू विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर सर्वात आधी जा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावरती हवा आहे. मी तुमच्यासाठी तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ बनवत राहील. पण त्याआधी सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब मला खूप महत्वाचं